नमस्कार मित्रांनो, प्रणय ब्लॉग्स मुंबईमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पुन्हा गणसंकुलला आलो आहे। तर इथे आपण फक्त ना लेटेस्ट अपडेट देणार आहेत आणि आपण श्रेया आर्ट्स आणि वेळे ब्रदर्स यांचा एक पूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे। तो सुद्धा तुम्ही शेवटपर्यंत पहा। किती आपल्या सार्वजनिक मंडळाच्या मूर्ती आहेत ते रेडी झालेले आहेत आणि इथे बाकी आणखी किती असे चित्रशाळा ओपन झालेले आहेत। जर नवीन आहेत तर ते आपण शूट करणार आहे। तसंच हा व्हिडिओ तुम्ही विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला सुद्धा प्रॉपर असा अपडेट इथे पाहायला भेटेल। चला मग आपण पाहून घेऊया। तर आता आपण आलोय गणसंकुलला। तर इथे हा बघू शकता, हा बॅनर आहे। त्यानंतर इथे आपलं श्री गणेश चित्रशाळा आहे। समोर आपण बघू शकता सार्थक आर्ट्स आहे, श्रेया आर्ट्स आहे, तसंच इथे अमर आर्ट्स आहे। तर आपण ह्यांचे व्हिडिओ आहे ना पहिली सुद्धा केले होते। तर आज आपण हा व्हिडिओमध्ये फक्त ना लेटेस्ट अपडेट देणार आहे की गणसंकुलमध्ये इथे मोठे गणपती कितपत रेडी झालेले आहे। तसंच आपण इथे ना श्रेया आर्ट्स आणि वेळे ब्रदर्स यांचा पूर्ण व्हिडिओ वेगळा केलेला आहे आपण, तर तो सुद्धा आपण शेअर करणार आपल्या चॅनलवर। तर तो सुद्धा तुम्ही नक्की पहा शेवटपर्यंत। जसं इथे पाहू शकता श्री गणेश आर्ट, लास्ट टाइम आपण ह्यांचा व्हिडिओ नव्हता केला, तर आपण ह्या व्हिडिओमध्ये ह्यांचा अपडेट देऊया। तर आता आपण आतमध्ये जातोय। तर इथे आतमध्ये जाताच पाहू शकता सुंदर अशी ही मूर्ती आहे। हे सगळे पीओपी आहे की शाडू मातीचे? ओके, तर इथे पाहू शकता ह्या सगळ्या ना पीओपीच्या मूर्त्या आहेत। शाडू मातीचे मूर्त्या अजून यायच्या आहेत। तर इथे हे सगळ्या ज्या मूर्त्या आहेत ना ह्याच्यावर तुम्हाला जास्त ना डायमंड वर्क पाहायला भेटेल। वरून खाली पाहू शकतात। तसंच इथे बघू शकतात आपली सिद्धिविनायकाची मूर्ती आहे, छान अशी रंग केलेली आहे, बघू शकतात। आजूबाजूला रिद्धी सिद्धी आहेत आणि मध्ये सिद्धिविनायक गणपती बाप्पा, सुरेख कलर आणि डायमंड वर्क केलेले आहे। इथे जास्त मूर्ती आपल्याला पाहायला भेटतात त्या आहेत डायमंड वर्कच्या, पाहू शकतात। सगळ्यांना प्लास्टिक घातलेलं आहे पावसामुळे, त्यामुळे आपल्याला क्लिअर नाही दिसत आहे। जेवढं पॉसिबल आहे तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी तुम्हाला। हे एक वेगळं आहे, पाहू शकतात, मस्त दाखवलंय फेट्याचा कलर। तसंच इथे कृष्णाच्या रूपामध्ये आहे, पाहू शकतात। तसंच ही पूर्ण रेड कलर मध्ये आहे आणि इथे पण या मूर्त्या बघू शकतात। तसंच ही बघू शकतात विठ्ठलरायाच्या रूपात आहे, यात पण सगळं डायमंड वर्कचे आहेत। तर आपल्याला इथे सर्व जास्त करून डायमंड वर्कच्या मूर्त्या पाहायला भेटणार आहेत। तर तुम्ही नक्की इथे या आणि विजिट करा श्री गणेश आर्ट्स। तर इथे पाहू शकता आता गणसंकुलमध्ये आहे ना मोठ्या मूर्त्या बऱ्यापैकी रेडी झालेल्या आहेत। तर इथे आपल्याला 3 मूर्त्या दिसतात आहेत, पाहू शकतात। आता काहींचं हात जोडायचं काम चालू आहे, तर काही आता रंगपेंट चालू होणार आहे। तर इथे पाहू शकतात पुण्याचा प्रसिद्ध दगडूशेठ गणपती बाप्पाची मूर्ती सुद्धा इथे बनवलेली आहे। तसंच इथे बघू शकतात बऱ्याचशा गणपतीची बॉडी रेडी झालेली आहे। तसंच इथे देवीची मूर्ती सुद्धा आहे। तसंच इथे बघू शकतात ऑलमोस्ट 4 गणपती रेडी आहेत। अजून इथे बघू शकतात पाय जो आहे तो साच्यातनं काढायचं काम चालू आहे। तर आता आपण इकडच्या ना थोड्याच मूर्त्या पाहिल्या, कारण ते म्हणाले की इथे व्हिडिओ करू नका कारण मूर्त्या अनकम्प्लीट आहेत। तर ते बरं नाही वाटत, त्यांचं पण बरोबर आहे। तर आपण पूर्ण मूर्त्या झाल्यावर ना इकडे येणारच आहे। तसं आपण आता त्या साईडला जाऊन पाहूया कितपत काम झालंय। तसंच आपण श्रेया आर्ट्सचा सुद्धा एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे आणि वेळे ब्रदर्सचा सुद्धा वेगळा व्हिडिओ केलेला आहे आपल्या चॅनलवर, तर तो सुद्धा तुम्ही नक्की जाऊन पहा। तसंच इथे आहे साई गणेश चित्रशाळा। आपण जेव्हा आलो होतो तर या चित्रशाळा नव्हत्या, तर पाहू शकतात। तसंच इथे आहे पारंब कला मंदिर, तर ह्या अजून ओपन नाही झालेत, बंद आहे। तसंच आता इथे पाहू शकतो आपण गणपती बाप्पाची बॉडीचे पार्ट्स बनवलेले आहेत। तसंच इथे हा पाहू शकतात मोठा बाप्पा आपला रेडी होतो आहे इकडे। भाई कितने फुट का गणपति है ये? हाँ 14 फुट का। तो पाहू शकतात हा 14 फुटचा गणपती। अभी आप इसके ऊपर क्या काम कर रहे हो? ओके, तर पाहू शकतात आता फिनिशिंगचं काम चालू आहे इथे। तसंच इथे बघू शकतात गणपती बाप्पाचा चेहरा केलेला आहे, मुखवटा केलेला आहे, तर डोळ्याचं काम झालेलं आहे इथे, पाहू शकतात। खूप सुंदर असं फेस बनवलं आहे। यही गणपती बाप्पाचा फेस आहे ना, तसंच त्या बाप्पाचा सुद्धा सेम फेस आहे। तर अशाच आपल्याकडे 2-3 मूर्त्या बनणार आहेत त्यांच्याकडे। तर इथे बघू शकता प्लास्टर आणि काता आहे ना साच्यामध्ये बसवायचं काम चालू आहे। तसंच इथे काता पिसुडण्याचं काम चालू आहे। तर इथे सुद्धा आहे ना काही मूर्त्या रेडी झालेल्या आहेत, पाहू शकता। तर त्या मूर्तीचं काम चालू आहे, फिनिशिंगचं काम आहे।
तर मित्रांनो, गणसंकुलमधली ही पहिली मूर्ती आहे जी ड्रेप करून रेडी झालेली आहे. बाकी सगळ्या मूर्ती आहे ना इनकम्प्लीट आहेत, तर त्यामुळे आपण आहे ना इथे दाखवत नाही आहे आणि ते लोक सुद्धा अलाव नाही करत आहे. तर तुम्ही पाहू शकतात किती सुंदर अशी ही मूर्ती आहे, मस्त वाटते एकदम. आणि याच्यावर हे काम सुद्धा अतिशय सुंदर केलेले आहे. धोतरचं पाहू शकता तुम्ही, कलर पण सुरेख दिलेला आहे. अजून ह्याच्यावर ना रंगकाम बाकी आहे. आता या लोकांनी ड्रेप करून बाप्पाला ठेवलेलं आहे. तसं इथे बरंचसं अजून काम चालू आहे. तर आपण असं फक्त थोडक्यात दाखवतोय तुम्हाला. तर आता आपण ना डिरेक्टली ऑगस्टमध्ये इथे येणार आहे आणि अपडेट तुम्हाला देणार आहे की ते आणखी कितपत काम झालेलं आहे. आपण लास्ट टाइम आलो होतो तेव्हा साई गणेश चित्रशाळा फक्त बाहेरनच बघितली होती. तर आता ह्यांनी हे ओपन केले, तर इथे काही गणपती त्यांनी डिस्प्ले लावलेले आहे, पाहू शकतात. तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि पाहूया आणखी काय काय गणपती ते घेऊन आले आहेत इथे. तर इथे पाहू शकतात. तर तुम्ही आहे ना शाडू मातीच्या गणपती पाहत असाल ना, तर श्री गणेश चित्रशाळामध्ये इथे तुम्हाला अवेलेबल आहेत. इथे सर्व आहे ना शाडू मातीच्याच मूर्त्या आहेत, पाहू शकतात. अजून रंगकाम चालू आहे. तर बॉडी कलर वगैरे मारून ठेवलेलं आहे बाप्पाला आणि खूप सुंदर सुंदर बैठकी आहेत इथे, पाहू शकतात तुम्ही. इथे खाली पण आहेत. तर इथे पाहू शकतात काहीतरी काम चालू आहे दादाचं. तर हे बघू शकतात. दादा काय काम करताय? फिनिशिंग. तिथे बघू शकता फिनिशिंगचं काम करताय. तसंच इथे बघू शकतात पेंटिंगचं काम चालू आहे दादांचं. तसं इथे काही मूर्त्या तिने आता पेंट करून ठेवलेल्या आहेत. दादा ह्याच्यावर जो कलर वापरला जातो तो कुठला आहे? वॉटर कलर. म्हणजे तो पण आपला इको फ्रेंडलीच आहे. तर पाहू शकतात इको फ्रेंडली बाप्पासाठी इको फ्रेंडलीच कलर वापरला जातो. आणि ह्या सर्व मूर्त्या आहेत ना शाडू मातीच्या आहेत. आणि दादा किती फुटापासून किती फुटापर्यंत तुझ्याकडे मूर्त्या आहेत? आपल्याकडे 1 फुटापासून ते 3 फुटापर्यंत. ओके. आणि आता आपली बुकिंग स्टार्ट आहे ना? हो, बुकिंग स्टार्ट. ओके. तर आपण कधी पण इथे येऊन मूर्त्या बुक करू शकतात. तर सगळ्या टाईपच्या मूर्त्या आहेत इथे, बघू शकतात. सुंदर सुंदर बैठक आहे, वाघावरची आहे, सिंहावरची आहे, तसंच बालमूर्ती आहे. रेग्युलर आपल्या ज्या बैठक आहेत त्यासुद्धा इथे आहेत. लालबागच्या राजाची सुद्धा आहे इथे, पाहू शकतात. गणेश गल्लीतला बाप्पा आहे. तसंच ही बघू शकतात स्वॅनमधली आहे. तर बऱ्याचशा अशा मूर्त्या आहेत. अजून थोडंसं काम बाकी आहे. हे शाळूमाची आकर्षक मूर्ती आहे. ही फिनिशिंग चालू आहे. ओके. आणि कारखाना आमचा डोंबिवलीमध्ये एक शाखा आहे आणि इथे आमची शाखा आहे साई गणेश चित्रशाळा. ओके. इथे फक्त शाळू मातीच्याच मूर्त्या. ओके. तर बघू शकतात आता हे ना फिनिशिंगचं काम करतायत. इथे पण ही मूर्ती अतिशय सुंदर आहे, पाहू शकतात. इथे शिवशंकराचं पिंडी आहे आणि पाठी पण बघू शकतात. शिवशंकराचं प्रभावळ आहे आणि त्या साईडला प्रभावळ दिलेलं आहे एक साईडला आणि एका साईडला आपलं शिवशंकराचं फेस आहे. तर अतिशय सुंदर मूर्ती आहे. आता फिनिशिंगचं काम चालू आहे. तर तुम्ही लवकरात लवकर इथे या आणि आपल्या मूर्त्या बुक करा, कारण इथे फक्त आपल्याला इको फ्रेंडली गणपती भेटणार आहेत. तर नाव आहे श्री साई गणेश चित्रशाळा. तर इथे पाहू शकतात बाप्पाचं हात फिट करण्याचं काम चालू आहे. खूप सुंदर मूर्ती आहे ही सुद्धा. तसंच इथे सुद्धा पाहू शकता सिंहासनावर बसलेली बाप्पाची मूर्ती आहे. तसंच तिथे एक मूर्ती आहे. आतमध्ये बघूया काय काम चालू आहे. इथे पाहू शकतात खूप सुंदर अशी मोरावरची बैठक आहे. ही अजून पेंट नाही झाली, पेंट केल्यावर अतिशय सुंदर दिसणार आहे. तसंच इथे बघू शकतात बऱ्याचशा आणखी मूर्त्या आहेत ज्याचं काम चालू आहे. हां, तसंच इथे बघू शकता दादा आहे ना मूर्तीला कलर करतो आहे. तर आता गोल्डन कलर करायचं काम चालू आहे. अशा बऱ्याचशा आणखी मूर्त्यांचं तुम्ही पाहू शकता इथे काम चालू आहे. आणि लोकंसुद्धा आता बुकिंगला येत आहेत. तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर या आणि मूर्त्या बुक करा. तर इथे पण पाहू शकता दादा यांना पेंटिंग करतो आहे. ही किती फुटाची मूर्ती आहे?
तर ही 3 फुटाची मूर्ती आहे. अजून ज्वेलरी वगैरेचं काम बाकी आहे याच्यावर. तसं इथे बघू शकता लालबागच्या बाप्पाची मूर्ती बुक झालेली आहे. तसं इथे विठ्ठलाच्या स्वरूपात आहे, ती पण खूप सुंदर अशी मूर्ती आहे. आणि या साईडला ह्या सगळ्या आहे ना शाडू मातीच्या मूर्त्या आहेत त्यांच्याकडे. मित्रांनो, तर आपण आहे ना गणसंकुलला आलो होतो, तर तिकडचं पूर्ण आपण आहे ना कव्हर केलेलं आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्की एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.